नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। लाडकी बहीण योजना खुशखबर आनंदाची बातमी। होय लाडक्या बहिणींनो, बघा मुख्यमंत्र्यांचे कोटी कोटी आभार, कारण लाडक्या बहिणींना जे आहे 48 तासात पैसे यायला सुरुवात करू असं महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री साहेबांनी जे आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जे आदेश दिलेले आहे तर 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। 5 मिनिटापूर्वीच जे आहे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। नेमकं काय म्हटलं तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार ते सुद्धा सांगतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून घ्या आणि हा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। खुशखबर, मुख्यमंत्र्यांचे कोटी कोटी आभार। 100% खरी माहिती। होय लाडक्या बहिणींनो, 100% खरी माहिती आपल्या चॅनलवर मी नेहमीच देत असतो। जे जुने सबस्क्रायबर्स आहे, जे जुने आपली चॅनलला पाहते त्यांना माहितच आहे। 5 मिनिटापूर्वी 12 जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे, चालू झालेला आहे। कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते सुद्धा सांगतो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। झुकती है सरकार, झुकाने वाली चाहिए। सरकार झुकले। बहिणींना खुशखबर, सप्टेंबर प्लस ऑक्टोबरचे 3000 रुपये। होय लाडक्या बहिणींनो, कारण दसरा गेला, दिवाळी जवळ आली तरी सुद्धा लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नव्हते, म्हणून सरकारने ताबडतोब निर्णय घेतला आणि झुकती है दुनिया, झुकाने वाली चाहिए म्हणून तर लाडक्या बहिणींनो सरकारला झुकवलं आणि लगेच जे आहे एकनाथ शिंदे साहेब स्वतः म्हणाले आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे देऊ आणि ते सुद्धा सप्टेंबर प्लस ऑक्टोबरचे असे टोटल 3000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे। तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, तुमचा जिल्हा सांगा। तुम्हाला जर पैसे नसेल आले तर नक्कीच तुमची मदत करेल आणि तुम्ही केवायसी केली आहे की नाही केली आहे ते सुद्धा सांगा, कारण ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली आहे त्याच बहिणींना पैसे देऊ असं सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। सरकार झुकले आहे। तसेच दिवाळी बोनसचे 3000 रुपये स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी जे आहे देऊ असं स्पष्ट केलेलं आहे आणि बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी ताबडतोब निर्णय घेण्यात आलेला आहे। कारण दिवाळी जवळ आली आणि 1500 जर दिले तर लाडक्या बहिणींनी नाराज राहणार, कारण दसरा तर कोरडाच गेला। दसऱ्याच्या दिवशी पैसे आले नाही, नवरात्र सुद्धा पैसे आले नाही, म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी साठी जे शासनाने ताबडतोब निर्णय घेतला आणि सांगून दिलं की तुमची नाराजी दूर करत आहोत। पत्रकार परिषद घेतलेली आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवतो, कारण पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि राहिला विषय GRचा, तर GR सुद्धा आलेला आहे। तुम्हाला जर GR हवा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा, मी GRची तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिंक सुद्धा देतो, कारण GR आलेला आहे आणि लाडक्या बहिणींना दिवाळीचे 3000 रुपये देऊ असं स्पष्ट झालेलं आहे। आज उद्या आणि परवा म्हणजे टोटल 3 दिवसामध्ये 12 12 12 असे 3 टप्पे घेणार आहे। 12 जिल्ह्यात सर्वात आधी, नंतर 12 जिल्ह्यात, नंतर 12 जिल्ह्यात। कोणत्या 12 जिल्ह्यात पैसे आले ते सुद्धा बघून घेऊया। तर बघा, आज उद्या आणि परवा जे पैसे टोटल येणार आहे, आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये देऊ। सरकारने सांगून टाकलं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे 3000 रुपये देऊ आणि तुमची नाराजी दूर करू असं स्पष्ट झालेलं आहे आणि तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। बोलल्याप्रमाणे बघा, बोले तैसा चाले। बघा, महाराष्ट्राचे तुमचे लाडके उपमुख्यमंत्री बोले तैसे चाले, त्यांनी जे बोलते तेच करते आणि जे करते तेच बोलते, म्हणून तुम्हाला 3000 रुपये मिळते। होय लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे बोलते तेच करते म्हणून तर तुम्हाला 3000 रुपये मिळते। तर तुम्हाला 3000 रुपये येणार आहे, काळजी करू नका। तुमचा जिल्हा मला सांगा, मी लगेच तुम्हाला सांगतो तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार। तर चला बघूया आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे आले। सर्वात पहिले जे आहे अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वाशिम जिल्हा, बुलढाणा जिल्हा, हिंगोली, परभणी, जालना ह्या जिल्ह्यात जे आज पैसे आलेले आहे। स्वतः लाडक्या बहिणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगत आहे की सर आम्हाला पैसे आले, कारण आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा जे आहे 12 जिल्हे असे टोटल जे आहे 36 जिल्ह्यात पैसे येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, आजची तारीख आहे 7 सप्टेंबर, तर 7 ऑक्टोबर आजची तारीख आहे 7 ऑक्टोबर। तर 7 ऑक्टोबर पासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे। सरकार झुकले आहे आणि सगळ्यांना खुशखबरी जी आहे दिलेली आहे। तुम्हाला पैसे आले की नाही आले
लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. तुमची केवायसी झाली की नाही झाली ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. ज्या महिलांना पती नाही आहे किंवा वडील नाही आहे त्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी कशी करावी याबद्दल मी उद्या सविस्तर व्हिडिओ बनवत आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, ई केवायसी जे आहे करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही आहे असा एरर येत असेल, किंवा तुम्ही जे आहे ओटीपी पाठवता तो सुद्धा ओटीपी उशिरा येत असेल, हा एरर येत असेल, त्याबद्दल सुद्धा उद्या व्हिडिओ सविस्तर बनवणार आहे लाडक्या बहिणींनो. म्हणून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा. कारण लाडक्या बहिणींची जी आहे 1500 रुपये यायला सुरुवात झालं आहे, चालू झालेलं आहे. सरकार झुकले आहे आणि पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. आणि कोणा लाडक्या बहिणींची ई केवायसी झाली ते सुद्धा सांगा. आणि ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी नाही झाली आहे त्या लाडक्या बहिणींनी रात्री 2 ते 4च्या दरम्यान करावं. रात्री 2 ते 4च्या दरम्यान सर्व्हर जे आहे व्यवस्थितरित्या चालू आहे आणि ज्यांचं आधार कार्ड व्यवस्थित आहे त्यांनी ई केवायसी करून घ्या, तरच तुम्हाला 3000 रुपये मिळणार. अन्यथा 1 रुपया सुद्धा नाही देऊ असं महाराष्ट्र शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटूया उद्या. धन्यवाद.